ही कथा आहे श्रद्धा आणि भक्तीची, एका चमत्कारिक प्रसंगाची। मंगळवेढ्याला त्या काळी श्री स्वामी समर्थांची कीर्ती वाढली होती। रोज हजारो लोक त्यांचं दर्शन घ्यायला यायचे। प्रत्येकाची वेगळी वेदना, पण सगळ्यांची एकच आशा, श्री स्वामींच्या कृपेची। अशाच एका दिवशी एक वृद्ध दाम्पत्य स्वामींच्या दर्शनाला आले। वृद्ध बाईने अगदी भक्तिभावाने स्वामींच्या पायांवर मस्तक ठेवले। त्यावेळी स्वामी ध्यानस्थ होते, डोळे मिटलेले, शांत मुद्रा। आणि काही वेळाने जेव्हा त्यांनी डोळे उघडले तेव्हा त्यांनी बाईच्या अश्रूंनी भरलेल्या डोळ्यांकडे पाहिले। स्वामींना तिच्या मनातल्या यातना कळली। त्यांनी शांत आणि सौम्य स्वरात विचारले, माते, तुला कोणती यातना आहे? मन मोकळं करून सांग। तेव्हा ती बाई रडत रडत म्हणाली, स्वामी, सर्व काही आहे, पण मूल नाही। शेवटची आशा म्हणून तुमच्याकडे आलो आहे। स्वामींनी तिच्या पाठीवरून प्रेमाने हात फिरवला आणि म्हणाले, माते, काळजी करू नकोस। श्री दत्तात्रेयांवर पूर्ण श्रद्धा ठेव। मग त्यांनी तिच्या कपाळावर भस्म लावलं, जणू काही आशीर्वादाचं साक्षात चिन्हच। मग ते वृद्ध पुरुषाकडे पाहून म्हणाले, शिरसाच्या झाडाचा पांढरा डिंकाणा तो मधात कालवून मातेला खायला द्या, 3 दिवस सगळं तुमच्या मनासारखं होईल। ते दोघं घरी गेले। स्वामींच्या आज्ञेप्रमाणे तिने तो डिंक मधात कालवून 3 दिवस घेतला आणि अगदी वर्षभरात तिच्या पोटी पुत्ररत्न जन्माला आला। गावभर ही गोष्ट पसरली। ते बाळ घेऊन त्या दाम्पत्याने पुन्हा स्वामींच्या चरणांवर नतमस्तक होत आभार मानले। तेव्हा सगळं गाव भारावून गेलं। हे फक्त श्रद्धा, भक्ती आणि स्वामींच्या कृपेमुळेच शक्य झालं होतं। ही गोष्ट सांगते की जिथे श्रद्धा आणि भक्ती असते तिथे श्री स्वामी समर्थांची कृपा नक्की होते। तुम्हाला ही कथा आवडली असेल तर लाईक करा आणि कमेंटमध्ये लिहा, जय श्री स्वामी समर्थ। ही भक्तिरसपूर्ण कथा सर्व स्वामी भक्तांसोबत जरूर शेअर करा। पुन्हा भेटू अशाच एखाद्या चमत्कारी कथेसोबत। अशाच श्री स्वामींच्या चमत्कारी कथासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। श्री स्वामींची कृपा तुमच्यावर सदैव राहो। जय श्री स्वामी समर्थ।